36 जिल्हे, 36 बातम्या. न्यूज G9 महाराष्ट्र. उत्तर तुमच्या प्रश्नांची. तिवसा तालुक्यातील गायींची सारसी येथील एका शेतकऱ्याची वडिलोपार्जित शेतजमीन सावकारी पद्धतीने बेकायदेशीररित्या स्वतःच्या नावावर करून घेतल्याचा गंभीर आरोप समोर आलेला आहे. या प्रकरणी पीडित शेतकरी विनोद विठ्ठल आप्पा घोलू आणि त्यांच्या वारसांनी प्रशासनाकडे न्यायाची मागणी करत माऊली जहांगीरपूर पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार सन 2005 मध्ये विनोद घोलू यांनी किराणा व्यवसायासाठी नेरपिंगळाई येथील व्यावसायिक अशोक उत्तमराव गावंडे यांच्याकडून उधारीवर माल घेतला होता. व्यवहाराच्या पुराव्यासाठी त्यांनी आपल्या वडिलोपार्जित शेतजमिनीचा सातबारा दिला होता. त्याचाच गैरफायदा घेत महसूल विभागातील कागदपत्रांमध्ये फेरफार करून सन 2008 मध्ये 5.5 एकरपैकी 3 एकर जमीन स्वतःच्या नावावर करून घेतल्याचा आरोप तक्रारदारानं केला आहे. दरम्यान विनोद घोलू यांच्या बहिणींनी वारस हक्कासाठी न्यायालयात दावा दाखल केल्यानंतर या प्रकरणाचा उलगडा झाला आहे. न्यायालयीन प्रक्रियेदरम्यान आवश्यक फेरफार न झाल्याचं समोर आल्यानंतर हा कथित गैरप्रकार उघडकीस आल्याचा दावा करण्यात आला आहे. जमीन कागदोपत्री दुसऱ्याच्या नावावर असली तरी प्रत्यक्ष शेतीची मशागत आणि पेरणी आपणच करत असल्याचं विनोद घोलू यांनी सांगितलंय. यावर्षी पेरणी केलेल्या तूर आणि कापूस पिकावर तणनाशक फवारणी करून नुकसान करण्याचा प्रयत्न झाल्याचाही आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी माऊली जहांगीरपूर पोलीस ठाण्यात स्वतंत्र तक्रार दाखल करण्यात आली आहे. सध्या हे प्रकरण न्यायालयात प्रलंबित असून अंतिम निर्णय होईपर्यंत कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये तसेच वडिलोपार्जित शेतजमिनीचा हक्क परत मिळावा आणि दोषींवर योग्य कारवाई व्हावी अशी मागणी पीडित कुटुंबानं प्रशासनाकडे केली आहे. मॅटर असं होतं ते साहेब का यांची दुकानदारी होती त्यांची दुकानदारी हां याचा लेनदेनाचा हिशोब मला माहीत होता. हां हे माल आणत होते तो विकत होते त्याला पैसे काही थोडे बुद्ध देत होते. किराणा दुकान होतं यांचं किराणा दुकान होतं आणि त्यांचंही किराणा दुकान होतं. त्याचे होलसेलमध्ये यायचं चिल्लर विक्रीमध्ये असं यायचा तो व्यवहार होता. त्या व्यवहाराच्या माध्यमातून याईनं काय केलं का मला काय आहे काय नाही त्याचं मीटर घुमत गेलं. हेही पैसे देत गेले सर्व गेलं मीटर घुमत गेलं. हां मग यायचं पोट त्याचं पोट फुगलं यायचं पोट रिकामं झालं. अशा त्या विषय आहेत बाकी काही नाही. आणि हे शेतीबद्दल म्हणजे शेत वगैरे काही लिहून घेतलं आहे म्हणजे शेत लिहून घेतलं याच्यापासून. हो याच्यापासून शेत लिहून घेतलं त्यानं. असे बरेचसे प्रकरण झाले. हेच नाही माझ्या गावातलंही होतं माझ्या गावातले. आणि हे शेत सध्या हे आता विनोदच्या वहिवाटी हेच आता 20 वर्षापासून 25 वर्षापासून मी शेजारी नाही आहे. मी गावातील हो मी जामडोलचा हे सारसीचे आहे. न्यूज G9 महाराष्ट्र चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण तिवसा तालुका येथील सारसी गाव या ठिकाणी आले असून येथील शेतकऱ्याची समस्या जाणून घेऊया. तुमचे नाव? विनोद विठ्ठल आप्पा घोलू. काय तुमच्या काय प्रॉब्लेम म्हणजे समस्या काय? माझी समस्या म्हणजे सर का आमचा जो आहे हा व्यवहार म्हणजे दुकानदारीचा होता. दुकानदारीच्या पैशात त्यानं माझ्यापासून नशापाणी करून मला सही करून घेतली आहे ना माझ्याकडून. आणि अशोकराव गावंडे हो आता म्हणजे 20 वर्षापासून तो झोपी गेला. आता तर काय करत आहे का त्यानं पहिल्यांदा येऊन बेट मोडले नंतर येऊन पेरलेल्या पयाटीत ट्रॅक्टर फिरवला. आता निघालेल्या पयाटीत त्यानं तणनाशक मिरायकतर मारलं साहेब. आता आम्ही काय करा आम्ही 3-4 रिपोर्ट देऊन चुकलो आहे त्याची. बरं म्हणजे आमची शेती म्हटलं म्हणजे त्यानं दुकानच्या पैशात नावावर करून घेतली. बहिणीची सह्यानी झाली आहे आणि वाईची सहीनी झाली आहे. सदर शेती ही वडिलाच्याच नावानं होती. मला त्याच्यात ज्ञानच नव्हतं साहेब. कारण का शेतीचं मला लिहून द्यायला म्हणून नेलं मला त्यानं आणि त्यानं माझी सही घेतली. त्यानंतर 3 वर्षानं त्याचं नाव आलं. मी म्हणाले गेलो का दादा हे कसं झालं तर तो म्हणे मला म्हणे व्यवहार म्हणे म्हणजे माझं म्हणे काम होते म्हणे सरकारी म्हणे मी तुला कधीही म्हणे कितीही वर्षानं तुला मी पलटून द्यायला तयार आहे म्हणे. नंतर मग मागच्या वर्षी पलटून द्यायसाठी गेलो आम्ही. तर तो पहिल्यांदा म्हणत होता का मला बँकेच्या व्याजानं पैसे पाहिजे. मग त्याच्यातही आम्ही बसायला तयार झालो. नंतर म्हणत होता का मग 2-3 येऊन त्यानं 6 महिने आम्हाला बोलवलं. नंतर आणखी म्हणाले गेला का तो आता मी तुम्हाला देत नाही तुम्हाला जे काय होतं असेल तो कोर्टाने घ्या असे मी किती वावर पोचवले आणि किती सोडले असं त्याचं उत्तर आलं. आणि तुम्हाला काय कोर्टाचं आहे ते करून घ्या. बरं तुमचे शेत किती एकर आहे? एकूण 5 एकर आहे. त्यामधून त्यांनी किती लिहून घेतलं आहे? त्याने 3 एकर 10 गुंठे लिहून घेतलं सर. याच्यामध्ये वारसाच्या वारसाच्या सह्याच नाही आहेत कारण का शेतच माझ्या नावानं नव्हतं सुरुवातला. आणि
आणखी म्हणजे फेरफारच माझ्या नावानं नाही आहे. हां, यानं वरच्यावर 7-12 आणून आणखी जे पत्रे साहेब आहे, संजय पत्रे म्हणून आहे, या पत्रे पटवारी जवळून 500 रुपये देऊन यानं 7-12 आणला. आणि कुरेकर म्हणून आहे, प्रकाश कुरेकर, नेर पिंगळाई, याले 500 रुपये दिलेले त्याचे साक्षीदार म्हणून सहीसाठी. हा हिशोब त्यानं मला नंतर 3 वर्षानंतर सांगितला. हो, जेव्हा म्हणजे खरेदी झाली ह्याच्यात 3 वर्ष काही उलगडत झाला नाही, 3 वर्ष नावच नव्हतं त्याचं सातबाऱ्यावर, अशी ती परिस्थिती झाली. आता तो बेमानीवर आला साहेब. मग याकरिता आपण आम्ही टाकली ना, रिपोर्ट दिली आहे, कोर्ट केस टाकली आहे आणि त्यांनी माझ्यावर टाकली आहे, आम्ही आमच्या बहिणीने टाकली आहे इशेसाठी. कारण का त्याला माहीतच नव्हतं बहिणीनं. यानं मला यानं नेलं, गपलतीत नेलं आणि बस तिथं जाऊन सह्या घेतल्या कोऱ्या स्टॅम्पवर पहिल्यांदा आणि फोटो घेतला. हो, आम्ही कोर्टाचा रिलेट लागल्याशिवाय आम्ही त्याला काही आता तो जबरदस्ती करून अतिक्रमण करून हे पराठी मोडत आहे. आता 4 सकाळी 5 वाजता आणून पराठी तणनाशक मारलं, 6 माणसं आणली त्यानं आणि 1 कानूरचा 7वा असे माणसं आणली त्यानं. आपण या शिवारातील सारसी या शिवारातील शेजारी शेतकरी यांची विशेष माहिती घेऊया. या शेतीचं म्हणजे नेमकं काय आहे याचा प्रश्न? नेमकं काय आहे म्हणजे हे बाजूचं शेत आहे ना, हे 10 वर्ष झाले मी स्वतः वाहतो आहे. तर हे मला मालूम आहे, हे ह्याच शेतीवाडी करत आहे 20 वर्षापासून. त्या जो व्यक्ती आहे तो येणारा त्याला आम्ही कधी पाहिलं नाही. तो त्या वेळनं पाहिला, हे बेट मोडले, त्याच्यामुळे मालूम पडलं हे कोणाचं काव आहे. तर हे म्हणत होते बा ताबा करून आले वावरावर, आम्हाला काही मालूम नाही. दरवर्षी हेच पेरत होते, यावर्षी हेच याच वर्षी येणं हेच पेरलं. म्हणजे तुम्हाला असं वाटलं का हे शेत यांचंच आहे? हा, यांचंच आहे, आम्ही त्याला पाहिलं नाही कधी. ह्याही बाजूनं शेत माझं आहे आणि ह्याही बाजूनं माझं आहे शेत. आणि तुम्हाला कसं समजलं शेती यांची आहे की त्यांची आहे म्हणून? नाही, यांचीच शेती आहे पहिल्यापासून. कारण मी शेजारी आहे यांचा, तर हेच पेरत आहे. तो व्यक्ती अजून दिसलाच नाही, फक्त यंदाच आलेला आहे तो. हो काय? हा, अजून म्हणजे 25-30 वर्षापासून म्हणजे आता नेहमी शेती हेच वाहत आहे. हेच होतं. जसं आम्हाला समजायला लागलं तर आतापासून हेच दिसून राहिले, दुसरा माणूस दिसलाच नाही. आणि यायचंच आहे. पेरावा चालू हा, यायचं येईनच पेरलंय वावर, येईनच बेडही फाडले आणि त्यांनी एक वेळा ट्रॅक्टरवरून बेडही मोडले आणि आता हे फवारा मारला तणनाशकाचा. हा, हे दिसूनच राहिलं ना. आता आम्हीच तर म्हणून राहिलो का यायचे डोकरे फिरले काय, हे बा फवारा मारला, तर हे समजलं नंतर का बा दुसऱ्या व्यक्तीनं मारला. बरं, यांचे शेत होय म्हणून तुम्हाला पूर्ण पहिल्यापासून आधीपासून माहिती? हा, याच्या आजोबापासून यांचंच शेत आहे ना. आता जाता येता ते विठ्ठलाप्पा गोलूच म्हणते ना. न्यूज जी9 महाराष्ट्रासाठी नंदकिशोर मते, तिवसा.